पुण्याचे 5 मानाचे गणपती तर आपल्याला माहिती आहेत, पण त्यांच्या मागचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? श्री गणेश गाथा दिवस 8 मध्ये तुमचं स्वागत आहे। पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती असं सांगितलं जातं की जिजाऊ मासाहेबांच्या जवळच राहणाऱ्या विनायक ठाकूर यांच्या घराजवळ गणपती बाप्पांची मूर्ती सापडली। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधून कसबा गणपतीची प्रतिष्ठापना केली। तेव्हापासूनच ते पुण्याचे ग्रामदैवत मानले जातात। दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती। हा गणपती जोगेश्वरी देवीशी जोडलेला आहे, ज्या देवीला पुण्याची ग्रामदेवी मानलं जातं। मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं आणि पुन्हा प्रतिष्ठापना केली जाते। तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम। हा गणपती एकतेचे जिवंत उदाहरण आहे। हिंदू आणि मुस्लिम दोन्ही कुटुंबियांनी एकत्र येऊन या गणपतीची स्थापना केली। या सलोख्यामुळे त्याला पुण्यात मानाचं स्थान मिळालं आहे। चौथा मान तुळशीबाग गणपती। 15 फूट उंच अशी सार्वजनिक गणेश मूर्ती आणि पुण्याच्या प्रसिद्ध बाजारपेठेशी जोडलेली असल्यामुळे त्याचं वेगळंच महत्त्व आहे। पाचवा मान केसरीवाडा गणपती। लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीवाड्यातून गणेशोत्सव सार्वजनिक केला आणि याच गणपतीमुळे हा उत्सव राष्ट्रीय चळवळीचा भाग बनला। या 5 गणपतींमध्ये केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर ते पुण्याची संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि एकतेचं प्रतीक आहेत।